लहानपणापासून आपल्याला एकच गोष्ट शिकवली गेली आहे की जंगलचा राजा सिंह असतो. पण तुला माहितीये का, सिंह शिकार करायला जातो तेव्हा 80% वेळा त्याची शिकार हुकते. सिंह ताकदवान असूनही उपाशी राहतो, पण कोल्हा मात्र कधीच उपाशी राहत नाही. कोल्ह्याकडे सिंहासारखी ताकद नसली तरी त्याच्याकडे जो स्मार्टनेस आहे तोच त्याला वाचवतो. अगदी बरोबर. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी बुक वाईज विथ अनिल या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजचा हा विषय आपल्या प्रेक्षकांचं आयुष्य बदलणारा ठरणार आहे. चला तर मग कोल्ह्यासारखं जगाला शिकूया. चला तर मग याच मुद्द्यावर जरा सविस्तर बोलूया. म्हणजे सिंह जो जंगलाचा राजा आहे तो 80% वेळा शिकारीत अपयशी ठरतो. हो, ही आकडेवारी खरं तर खूप धक्कादायक आहे. कारण आपण सिंहाला नेहमीच ताकदीचं आणि यशाचं प्रतीक मानतो, पण प्रत्यक्षात चित्र वेगळे दिसतंय. हाच आपल्या चर्चेचा मुख्य मुद्दा आहे. आपल्या स्रोतांमध्ये हेच सांगितलं आहे की सिंह फक्त आणि फक्त त्याच्या शारीरिक ताकदीवर अवलंबून असतो, म्हणजे निव्वळ हार्डवर्क. तो धावतो, पाठलाग करतो, प्रचंड ऊर्जा खर्च करतो. अगदी. पण त्याची शिकार म्हणजे हरिण किंवा तत्सम प्राणी हे त्याच्यापेक्षा जास्त चपळ असतात. मग सिंह थकून जातो आणि शिकार हातातून निसटते. म्हणजे प्रत्येक वेळी तो पूर्ण ताकद लावतो, पण रणनीती म्हणजे स्ट्रॅटेजी कुठेतरी कमी पडते. बरोबर. आणि इथेच कोल्हा पूर्णपणे वेगळा ठरतो. तो ताकदीने कमी आहे, पण उपाशी मात्र कधी राहत नाही. हो, कारण त्याची काम करायची पद्धतच वेगळी आहे. तो स्मार्ट वर्क करतो. तो थेट सिंहासारखी लढाई नाही करत. तो वाट बघतो. तो संधी शोधतो, परिस्थितीचा अंदाज घेतो. कधी दुसऱ्या मोठ्या प्राण्याने केलेली शिकार मिळेल का हे पाहतो, कधी सापळा रचतो. आणि काहीच नाही मिळालं तर फळं किंवा किडे खाऊनही दिवस काढतो. तो जुळवून घेतो, ॲडॅप्ट करतो. त्याची ऊर्जा तो योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी वापरतो. हे आपल्या रोजच्या आयुष्याला अगदी तंतोतंत लागू होतं. म्हणजे शाळेत आपल्याला नेहमी काय शिकवलं जातं? हार्ड वर्क इज द की टू सक्सेस. कठोर परिश्रमाला पर्याय नाही. आणि हा विचार आपल्या मनात इतका पक्का बसला आहे की आपण त्यावर सहसा प्रश्नच विचारत नाही. पण आपल्या स्रोतांमधला मुद्दा अगदी मार्मिक आहे. जर फक्त हार्डवर्क हेच यशाचं कारण असतं तर दिवसभर दगड फोडणारा मजूर जगातला सर्वात श्रीमंत माणूस असायला हवा होता. पण तसं तर नाहीये. याचा अर्थ असा नाही की हार्डवर्क महत्वाचं नाही, ते महत्वाचं आहे. पण त्याला स्मार्ट वर्कची, योग्य दिशेची जोड नसेल तर ते व्यर्थ ठरू शकतं. म्हणजे फक्त झाड तोडत बसण्यापेक्षा आधी थोडा वेळ कुऱ्हाडीला धार लावण्यात घालवणं जास्त महत्वाचं आहे. अगदी बरोबर. आणि हे धार लावण्याचं काम म्हणजे स्मार्ट वर्क. हा फॉक्स माइंडसेट म्हणजे नेमकं काय हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपल्या स्रोतांमध्ये एका संशोधकाचा उल्लेख आहे, फिलिप टेटलॉक. हो, आणि त्यांचं संशोधन खूपच महत्वाचं आहे. त्यांनी तब्बल 20 वर्ष यावर काम केलं. 20 वर्ष? हो, 20 वर्ष त्यांनी लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतींचा अभ्यास केला आणि त्यातून त्यांनी लोकांचे 2 मुख्य प्रकार सांगितले आहेत. कोणते आहेत ते 2 प्रकार? पहिला प्रकार आहे द हेजहॉग. हेजहॉग म्हणजे साळेंदर. हो, साळींदर. आता या प्राण्याची एकच खासियत आहे, त्याचे काटे. बरोबर. त्याच्यावर कोणतंही संकट येऊ दे, वाघ असो किंवा कुत्रा, त्याची प्रतिक्रिया ठरलेली असते. तो स्वतःला गोल गुंडाळून घेतो आणि काट्यांचा चेंडू बनतो. एकच उपाय प्रत्येक संकटावर. अगदी. आणि माणसांमध्ये ही हेजहॉग वृत्ती कशी दिसते? तर हे असे लोक असतात ज्यांच्याकडे जगाकडे बघण्याचा एकच दृष्टिकोन असतो. त्यांची एक बिग आयडिया असते आणि त्यांना वाटतं की जगातील सगळ्या समस्यांचं उत्तर त्याच एका बिग आयडियामध्ये आहे. हो, ते ठामपणे म्हणतात, मला सगळं माहितीये, माझीच पद्धत बरोबर आहे, मी जे करतोय तेच योग्य आहे. पण यात एक धोका आहे नाही का? म्हणजे एखाद्या गोष्टीवर ठाम असणं किंवा स्पेशलिस्ट असणं हे तर चांगलं मानलं जातं. प्रश्न खूप चांगला आहे. स्पेशलिस्ट असणं वाईट नाही. धोका तेव्हा निर्माण होतो जेव्हा तुम्ही तुमच्या त्या एका बिग आयडियाच्या प्रेमात इतके पडता की तुम्ही दुसरी कोणतीही माहिती, कोणताही नवीन पुरावा स्वीकारायलाच तयार नसता. अच्छा, म्हणजे जग बदलतंय, नवीन गोष्टी समोर येत आहेत. पण हेजहॉग वृत्तीचा माणूस म्हणतो, नाही, माझंच खरं. तो बदल स्वीकारायला तयार नसतो. तो स्वतःच्याच विचारांच्या तुरुंगात अडकून जातो. अडचण ज्ञानाची नाही तर ती मानसिकता बंदिस्त असल्याची आहे. बरोबर. आणि याच्या अगदी विरुद्ध दुसरा प्रकार आहे द फॉक्स म्हणजे कोल्हा. हो, कोल्ह्याकडे साळींद्रासारखी एक बिग आयडिया नसते. त्याला अनेक छोट्या छोट्या गोष्टी माहिती असतात. हो, तो एकाच प्लॅनवर अवलंबून राहत नाही. तो वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करतो
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो मान्य करतो की त्याला सगळं काही माहीत नाही. आणि त्यामुळे तो सतत नवीन गोष्टी शिकायला तयार असतो. अगदी. एक रस्ता बंद असेल तर तो दुसरा शोधतो, परिस्थितीनुसार स्वतःला बदलतो. ही जी लवचिकता आहे ही अडॅप्टेबिलिटी. हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे. आणि आजच्या इतक्या वेगाने बदलणाऱ्या जगात टिकून राहण्यासाठी हीच मानसिकता गरजेची आहे. तुम्ही आज जे शिकला आहात ते कदाचित 5 वर्षांनी निरुपयोगी ठरेल. त्यामुळे सतत शिकत राहणं, स्वतःच्या विचारांना आव्हान देणं आणि बदलायला तयार असणं हेच फॉक्स माइंडसेटचं सार आहे. हे हेजहॉग आणि फॉक्समधलं अंतर ऐकून मला थेट एका कंपनीची आठवण झाली. नोकिया. बरोबर, नोकिया. एकेकाळी मोबाईलच्या दुनियेतील निर्विवाद सिंह असलेली कंपनी. हो, आपल्या सगळ्यांच्याच आठवणी आहेत त्या फोनसोबत. माझा पहिला फोनही नोकियाचाच होता. इतका मजबूत असायचा की पडला तरी काही व्हायचं नाही. 2000च्या दशकात मोबाईल म्हणजे नोकिया हे एक समीकरणच होतं. जगात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक 2 फोनपैकी एक फोन नोकियाचा असायचा. एवढी मोठी मक्तेदारी. प्रचंड. पण त्यांचे जे निर्णय घेणारे लोक होते, त्यांचे नेते, ते पूर्णपणे हेजहॉग बनले होते. ते त्यांच्याच यशाच्या धुंदीत होते. त्यांची बिग आयडिया काय होती मग, जिला ते इतके चिकटून राहिले? त्यांच्या 2 मोठ्या आयडिया होत्या. पहिली, हार्डवेअर इज किंग. त्यांना वाटायचं की आमचे फोन मजबूत आहेत, त्यांची बॅटरी जास्त वेळ चालते, त्यामुळे लोक आमचेच फोन घेतील. सॉफ्टवेअरपेक्षा हार्डवेअरला जास्त महत्त्व. हो. आणि दुसरी, सर्वात घातक बिग आयडिया होती त्यांची ऑपरेटिंग सिस्टम, सिम्बियन. सिम्बियन, हो आठवत आहे. त्यांना वाटत होतं की हीच जगातली सर्वश्रेष्ठ सिस्टम आहे आणि याच्यापुढे कोणी जाऊ शकत नाही. आणि त्याच वेळी बाजारात अँड्रॉइड आणि ॲपलचा आयफोन येत होता. बरोबर. आणि त्यांनी या बदलाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. उलट त्याची खिल्ली उडवली. खरंच? हो. स्रोतांनुसार जेव्हा गुगलने अँड्रॉइड आणलं तेव्हा नोकियाच्या अधिकाऱ्यांनी त्याला एक लहान मुलाचा खेळ असं म्हटलं होतं. आणि आयफोनबद्दल? जेव्हा ॲपलने टचस्क्रीन आयफोन आणला तेव्हा ते म्हणाले, हे एक महागडं खेळणं आहे. लोकांना बटन असलेले फोनच आवडतात. टचस्क्रीन कधीच यशस्वी होणार नाही. म्हणजे ते पूर्णपणे नाकारण्याच्या भूमिकेत होते. साळींद्रासारखे स्वतःच्याच विश्वासात गोल होऊन बसले होते. त्यांना बाहेरचं जग दिसतच नव्हतं. आणि त्याच वेळी सॅमसंग सारख्या कंपन्या काय करत होत्या? त्यांनी कोल्ह्यासारखा विचार केला असेल. अगदी. सॅमसंगने फॉक्स सारखा विचार केला. त्यांच्याकडे कोणतीही एक बिग आयडिया नव्हती. त्यांनी धोका पत्करला. त्यांनी अँड्रॉइड स्वीकारलं. हो, त्यांनी ती नवीन प्रणाली स्वीकारली. त्यांनी बाजारात काय चालतंय ते पाहिलं. लोकांचा कल मोठ्या स्क्रीनकडे, ॲप्सकडे आहे हे ओळखलं. आणि त्यानुसार त्यांनी सतत नवीन मॉडेल्स आणले. बरोबर. काही फसली, काही यशस्वी झाली, पण ते सतत प्रयोग करत राहिले, शिकत राहिले आणि स्वतःला बदलत राहिले. आणि त्याचा परिणाम आज आपल्या सगळ्यांसमोर आहे. नोकिया नावाचा सिंह बाजारातून जवळजवळ नाहीसा झाला. यातून शिकण्यासारखा धडा खूपच स्पष्ट आहे. तुम्ही कितीही मोठे असा, कितीही यशस्वी असा, पण जर तुम्ही बदलाला स्वीकारलं नाही तर तुमचा अंत निश्चित आहे. आपल्या स्रोतांमधील एक ओळ तर खूपच प्रभावी आहे. कोणती? साळींदर बनून राहिलात तर एखादा मोठा ट्रक तुम्हाला चिरडून जाईल, पण कोल्हा बनाल तर रस्ता बदलून जिवंत राहाल. वाव. ही ओळ आजच्या कॉर्पोरेट जगाला आणि वैयक्तिक आयुष्यालाही तंतोतंत लागू होते. नक्कीच. ही झाली हेजहॉग बनण्याची शिक्षा. पण फॉक्स बनून विजय कसा मिळवायचा याचं एक सकारात्मक उदाहरणही आपल्याकडे आहे. बरोबर. आणि तो दुसरा नियम आहे अडॅप्ट ऑर डाय. बदला नाहीतर संपून जाल. यासाठी आपल्या श्रोत्यांमध्ये ब्लॉकबस्टर आणि नेटफ्लिक्सची एक जबरदस्त केस स्टडी आहे. हो. 2000च्या सुरुवातीला अमेरिकेत ब्लॉकबस्टर नावाची एक प्रचंड मोठी कंपनी होती. ती निळी पिवळी दुकानं? हो. हजारो दुकाने होती त्यांची, जिथे लोक सिनेमाच्या DVD भाड्याने घ्यायला जायचे. ते त्यांच्या काळातले सिंह होते. मार्केटवर त्यांचंच राज्य होतं. आणि ते वागायचेही राजासारखेच. त्यांची कमाई करण्याची एक पद्धत खूप विचित्र होती. लेट फी. हो, लेट फी. म्हणजे जर तुम्ही DVD वेळेवर परत केली नाही तर तुम्हाला मोठा दंड बसायचा. या एका गोष्टीमुळे ते प्रचंड पैसे कमवत होते, पण ग्राहक नाराज होते. आणि त्याच काळात नेटफ्लिक्स नावाची एक छोटीशी स्टार्टअप कंपनी होती. त्यांचे संस्थापक रीड हेस्टिंग्स यांना स्वतःला ब्लॉकबस्टरकडून एकदा $40चा दंड लागला होता. आणि त्या त्रासातूनच त्यांना एक नवीन कल्पना सुचली. बरोबर. सबस्क्रिप्शन मॉडेलची. म्हणजे ठराविक रक्कम भरायची आणि DVD पोस्टानी घरी मागवायची आणि कोणतीही लेट फी नाही. आणि मग ती प्रसिद्ध घटना घडली 2000 साली. हो. नेटफ्लिक्सचे संस्थापक ब्लॉकबस्टरच्या हेडक्वार्टरमध्ये गेले.
त्यांनी एक प्रस्ताव ठेवला. त्यांनी म्हटलं, आपण एकत्र काम करूया. तुम्ही आम्हाला $50 मिलियन मध्ये विकत घ्या. विचार करा, आज अब्जावधी डॉलरची कंपनी असलेली नेटफ्लिक्स तेव्हा फक्त $50 मिलियन मध्ये विकायला तयार होती. क्लून लावलं. ही त्यांची हेजहॉग मानसिकता. अगदी. आमचा विटा सिमेंटच्या दुकानाचा धंदा उत्तम चाललाय, आम्हाला या ऑनलाईन वगैरेची गरज नाहीये, हा त्यांचा ॲटिट्यूड होता. आणि हीच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली. पण नेटफ्लिक्सने हार मानली नाही. त्यांनी स्वतःच्या दमावर तो DVD पोस्टाने पाठवण्याचा व्यवसाय सुरू ठेवला. पण खरा फॉक्स क्षण तो तर पुढे येणार होता. म्हणजे त्यांचा तो DVDचा व्यवसाय यशस्वी होत होता, तरी ते समाधानी नव्हते. नाही. त्यांनी कोल्ह्यासारखं आजूबाजूला पाहायला सुरुवात केली. त्यांच्या लक्षात आलं की एक मोठी गोष्ट बदलते आहे. इंटरनेटचा वेग. अगदी बरोबर. इंटरनेटचा वेग वाढत होता आणि भविष्य त्यांनी ओळखलं. लोकांना आता DVD पोस्टाने येण्याची वाट पाहण्यापेक्षा थेट ऑनलाईनच सिनेमा बघायला आवडेल. आणि मग त्यांनी तो धाडसी निर्णय घेतला. एक अविश्वसनीय निर्णय. त्यांचा चालू व्यवसाय नफ्यात होता, पण त्यांनी तो धोक्यात टाकला. हो, तोच तर कोल्ह्याचा जुगार होता. त्यांनी स्वतःचा उत्तम चाललेला DVDचा धंदा जाणून बुजून मागे टाकायला सुरुवात केली आणि आपलं सगळं लक्ष, सगळा पैसा स्ट्रीमिंग या नवीन तंत्रज्ञानावर लावला. पण त्यावेळी स्ट्रीमिंगसाठी लागणारा इंटरनेटचा वेग तर खूप कमी लोकांकडे होता. म्हणूनच तो मोठा जुगार होता. त्यांनी स्वतःच्या यशस्वी व्यवसायाला आव्हान दिलं. म्हणजे दुसरा कोणी येऊन आपला व्यवसाय संपवण्याआधी त्यांनी स्वतःला डिसरप्ट केलं. हो, त्यांनी भविष्याची पावलं म्हणजे फ्युचर ट्रेंड्स अचूक ओळखली होती. त्यांना माहीत होतं की आज नाही तर उद्या टेक्नॉलॉजी स्वस्त होणार आहे आणि इंटरनेट प्रत्येकाच्या घरात पोचणार आहे. त्यांनी भविष्यासाठी गुंतवणूक केली. त्यांनी धीर धरला आणि हळूहळू जग बदललं. इंटरनेट वेगवान झालं, स्मार्टफोन आले, ब्लॉकबस्टरची हजारो दुकानं धूळ खात पडून राहिली आणि 2010 साली त्यांनी स्वतःला दिवाळखोर घोषित केलं. आणि त्याचा परिणाम आज ब्लॉकबस्टर कंपनी फक्त इतिहासात एक केस स्टडी म्हणून उरली आहे. आणि नेटफ्लिक्स ते आपल्या प्रत्येकाच्या खिशात, मोबाईलमध्ये, टीव्हीवर आणि लॅपटॉपवर आहे. एका छोट्या कोल्ह्याने एका बलाढ्य सिंहाला केवळ हुशारीच्या आणि भविष्याचा वेध घेण्याच्या क्षमतेच्या जोरावर कसं संपवलं, याचं हे सर्वोत्तम उदाहरण